नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। हे आंदोलन किंवा ही कृती करण्याचा एकमेव उद्देश हा आहे की सध्याचं जे पहिलं सरकार आहे त्या सरकारला आपलं लष्करवादी आंदोलन, संवैधानिक आंदोलन हे समजत नाही। हे काही प्रतीकामध्ये अडकून पडलेलं सरकार आहे। आपण पाहिले मागे आपल्या नवीन संसद निर्माण केली आहे, तर त्या संसदेचं उद्घाटन करताना तिथे होम हवन करण्यात आलं होतं। तर आपण त्याचप्रमाणे ह्या जी कृती, जी पद्धत समजते, तर ती एक प्रतिकात्मक पद्धत आपण वापरत आहोत। आपण काही म्हणजे मनोभावे यत्न करतोय किंवा होम हवन करतोय अशातला काही भाग नाही। हे एक आपण त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय की बघा आम्ही हे करत आहोत, आता तरी आमच्याकडे लक्ष द्या। आणि हे यज्ञ आम्ही यासाठी करतो की या यज्ञामध्ये आपण ईव्हीएमच्या प्रतिकृतीची आहुती देणार आहोत। म्हणजे तुमच्या लोकांना जर वाटत असेल, म्हणजे खरं तुमचा विश्वास, आमचा तर विश्वास नाही यज्ञ होम हवनवर, पण तुमचा विश्वास असेल की तुम्ही असं काही यज्ञामध्ये एखाद्याची आहुती दिली त्याचा नाश केला, तर आम्ही तुमचं प्रतीक घेऊन ते करत आहोत। बघूया ईव्हीएमचा नाश होतोय का। तर आता आपण आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आणि 50 दिवसामध्ये या ठिकाणी जो जागर केलेला आहे, जागर अशा पद्धतीने केलेला आहे की या देशामध्ये ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला संविधान आलेलं आहे, संविधान दिलेलं आहे। आणि हे संविधान माणसाच्या, तमाम माणसाच्या अधिकार हक्काचं रक्षण करते, माणसाला बोलण्याचा, लिहिण्याचं संरक्षण देते, मतदान करायचा अधिकार हक्क देते। परंतु गेल्या 2010 पासून या ठिकाणी RSS आणि भाजपचं हे सरकार आल्यापासून हे मतदान ईव्हीएमच्या माध्यमातून होत आहे। आणि ह्या मस्तीमध्ये घोटाळा, प्रचंड घोटाळा आहे। आणि हा घोटाळा, धांदली आणि लबाडी असल्यामुळे या माणसाचं गावामध्ये एक मतदान नाही, त्या मतदान नसताना सुद्धा त्या ठिकाणी आमदार खासदार होत आहेत। आणि ही बाब ह्या देशाला RSSची आणि भाजपाची ही गोष्ट, ही बाब देशाला घातकपणे मशीन चालणारी आहे। म्हणून आज आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करून या ठिकाणी आपण सर्वांच्या साक्षीनं हे होम हवनचं आपण या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत। आणि होम हवन मध्ये या ईव्हीएम मशीनचं आपल्याला या ठिकाणी दहन करायचं आहे। अशा पद्धतीनं आता आपण चालू करूया। नरेंद्र मोदी लबारा माणूस सन्मानी आणि तरीपार आणि माणूस रमान हो बरोबर आणि तरीपार हे सीताराम योजनी आणि मोहन भागवत देवेंद्र परनिमित्त हे सर्व लबार माणस आहेत। हे बात विजिता कोण लबार माणस थोर माणूस ज्ञान बचो ब्राह्मण हो लहान नम्र ज्या माणसाला घराची कुटुंब सांभाळता आलं नाही, या नरेंद्र मोदीने देश सांभाळायची भाषा केली ब्रह्मण। म्हणून हा खोटा माणूस, लबाड माणूस 15 लाख देण्याचा स्वाहा तरी पार सुधार हो मन स्वाहा। निर्माण किसन विश्रम सीताराम स्वाहा मन भागवतम स्वाहा। 15 लाखात खोट बोल स्वाहा। लबार RSS आणि भाजप स्वाहा। ममा मना डोळ्याला पाणी लावा, पुन्हा सरका तुम्ही डोळ्याला पाणी लावा। ममन मना ओम सौम राहाल होतम हो ब्राह्मण नो मन मन हे लबार RSS आणि भाजप लबार मानस समम सबर लबार मानस मध्ये शामर खोटम बोल समम बोटम बोलतन खोटे बोलतन एक शब्द खरा नाही अमम। या नरेंद्र मोदी खोट आणि चोरम। शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आंदोलन नाही, याला मदत नाही, भाव नाही। महागाई प्रचंड केले RSS भाजप मम स्वाहा। RSS भाजप नरेंद्र मोदी मम
अमित शाह राजीव कुमार निर्मल सीताराम देवेंद्र स्वाहा 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 ओम ब्रह्मण समरभ्य दक्षिणम संभ्रम संभ्रम महाकुंभा मेळ्यामध्ये हजारो माणस मन खोट बोल तमाम प्रत्येक शब्द नरेंद्र मोदी चोराम खोट बोलतम स्वाहाम स्वाहाम नरेंद्र मोदी स्वाहाम इवी मशीन जाळून संविधानाचं रक्षण करून गाव पातळीपासून बॅलेट पेपराचा जागर होऊन आणि मशीन ईव्हीएम मशीन जाळून स्वाहाम झाला पाहिजे. अनेक देशां बॅलेट पेपर वापरणं भारतात ईव्हीएम मशीन वापरणं म्हणून ईव्हीएम मशीन स्वाहाम 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 ईव्हीएम मशीन जाळून भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व संत आणि महापुरुषांचा भारतीय संविधानाचा इमेम हटाओ इमेम हटाओ इमेम हटाओ इमेम हटाओ जरा जरा इमेम जरा इमेम जरा 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 इमेम जरा 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 जी धार्मिक द्वेष पसरवून या देशामध्ये करत आहे त्यांना आपले विवेकशील कार्यकर्ते सन्माननीय पंडितराव गायकवाड यांनी जो लोकशाही पद्धतीने आंदोलन उभं करून महाराष्ट्र राज्यातीलच नाही तर पूर्ण भारत देशातील मीडियाचं लक्ष केंद्रित करण्याचं जो काम केलेलं आहे असं आपण गृहीत धरू नये सन्माननीय पंडितराव की तुम्ही जे आंदोलन केलेले हे छोटं आंदोलन आहे आणि लोकांनी तुमच्यावर लक्ष दिलं नाही या दुर्लक्षित केलं नाही असं अजिबात तुमच्या डोक्यात आणून घेऊ नका. प्रचंड ताकदीच्या हा आंदोलन आहे आणि लोकशाही वाचवणारा हा आंदोलन आहे. पूर्ण भारत देशाच्या लोकांचं लक्ष या आंदोलनाकडे आहे. आपण बघतोय केंद्रामध्ये जो जो वकील आहे ते एवढ्या मोठ्या पद्धतीनं त्यांनी तो आंदोलन उभं केलेलं आहे. याचा अर्थ त्याला कोणी बघत नाही अशातला जरी त्यांच्या पाठीशी लोक दिसत नसेल पण तुम्हाला सांगतो ते भयंकर मोठं वादळ ते लोक निर्माण करत आहेत आणि हे मनोवाद्यांनी ह्याची जरूर दखल घ्यायलाच पाहिजे कारण तो आंदोलन छोटा नाही आहे. आज जवळपास 90% लोकांना जागृत करण्याचा तो आंदोलन आहे आणि त्याचा सहभाग तुम्ही औरंगाबाद शहरातून ह्या ऐतिहासिक नगरीतून केलेला आहे. म्हणून आम्ही सगळे मिळून औरंगाबादच्या आणि मराठवाड्याच्या नागरिकांकडून आपला हा सत्कार आम्ही करतोय. सन्माननीय जायभाई साहेबांना विनंती करतो की त्यांनी पंडितरावांचा ओके मग सन्माननीय पाटील साहेबांना विनंती करतो पंडितराव गायकवाडांच्या वाक्य देऊन त्यांचा स्वागत करा. इकडे पास फार वर्षापासून ते फार चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह काम करतात. त्याला 19 फेब्रुवारी या दिवशी संपूर्ण देशामध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
होत असताना याच दिवशी आज होम हवन करून ईव्हीएम मशीनचं या ठिकाणी दहन करण्यात आलेलं आहे. गेल्या 50 वर्षापासून 50 दिवसापासून पंडितराव गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांनी 1 जानेवारी रोजी जो अस्पृश्य आणि दलितांच्या मुक्तीचा दिवस होता, त्या दिवसाच्या औचित्य साधून ईव्हीएम मशीन ही लोकशाहीला आणि घटनेला घातक आहे हे शासनाच्या लक्षात येण्यासाठी आणि आम जनतेच्या लक्षात येण्यासाठी त्यांनी 1 जानेवारी पासून हे लाक्षणिक उपोषण सुरू केलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये शासनाचं याकडे लक्ष लागेल, शासन याबद्दल कुठली तरी कृती करेल अशी अपेक्षा आम्हा सर्वांना होती. परंतु ना निवडणूक आयुक्ताने याकडे लक्ष दिलं आणि विभागीय आयुक्त कार्यालयाने नाही. म्हणून शेवटी पेशवाई ही नव्याने निर्माण होणारी पेशवाई, ज्या पेशवाई काळामध्ये अस्पृश्यांना स्पर्श केला तरी त्याचा विटाळ व्हायचा, हा संदर्भ घेऊन अलीकडचं महाराष्ट्राचं सरकार आणि केंद्राचं सरकार हे आधुनिक पेशवाई आहे असा आमचा समज आहे. कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेने दिलेले अधिकार, मताच्या अधिकारातूनच या देशातील सत्ता परिवर्तन होते. परंतु लबाड मोदी सरकार यांनी या ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळे करून ज्यांची लायकी नाही अशा लोकांना निवडून आणण्याचं जे षडयंत्र या ठिकाणी होत आहे हे लोकशाहीला घातक आहे. आणि म्हणून याचा निषेध म्हणून, कारण जुनी एक म्हण आहे, गाढवाला ज्या भाषेत समजतं त्याच भाषेत त्याला उत्तर द्यायला पाहिजे. आणि म्हणून पंडितरावनी वास्तविकता हे होम आव्हान आधुनिक दृष्ट्या कार्यकर्त्यांना मान्य नाहीये. परंतु गाढवाला जी भाषा कळते त्या गाढवाच्या भाषेमध्ये, म्हणजे हे प्रयागराज मध्ये 50 कोटी लोक स्नान करून स्वतःचं पाप धुतात, त्याचप्रमाणे आम्हालाही वाटतं की तुमची जी भाषा आहे त्या भाषेतच आज आम्ही होम आवाहन करून तुम्हाला सांगू इच्छितो की ही लोकशाही आहे, इथं पेशवाई चालणार नाही. ही पेशवाई चालवण्याचा तुम्ही प्रयत्न जर केला तर इथं लोकांचे मुर्दे पडतील, परंतु पेशवाई आणि तुमचं सरकार हे कधीही मान्य करणार नाही. हा आमचा या दिवसाचा नारा आहे. आम्हाला आता यापुढे होणाऱ्या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरनेच मतदान झालं पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. आणि तो केंद्राने निवडणूक आयुक्ताने मान्य केला पाहिजे. आजचं हे आंदोलन या ठिकाणी थांबलं असं कोणी समजू नये. यानंतर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर किमान देशात देखील याचा वणवा पेटणार आहे हे शासनाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या दिवशी अधिक वेळ बोलण्यापेक्षा आम्ही आता या आंदोलनाची व्याप्ती, या आंदोलनाची तीव्रता कशी वाढेल याकडे लक्ष देऊ. शासनाला आमचा इशारा आहे, तुम्हाला समजेल त्या भाषेत आम्ही होम आवाहन केलेलं आहे. आणि असं वाटतं की या होम आवाहन मधून तुम्हाला सुबुद्धी येईल आणि तुम्ही त्याचा नक्कीचपणे निश्चितपणे तुम्ही याचा विचार कराल एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि यापुढे देखील या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते कसे सहभागी होतील याचा आम्ही सातत्याने विचार करू. आणि हे आंदोलन इतकं वाढलं जाईल की शासनाला त्यांचा निर्णय हा घ्यावाच लागेल, हा आमचा आग्रह राहणार आहे. एवढा आजच्या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. तर आज घडीला जे ईव्हीएम विरोधात एवढी आंदोलनं होत आहेत तरी सुद्धा जे सरकार यावर कारवाई करत नाही, यावर तुम्हाला काय वाटतं? याचं कारण असं आहे की ज्या ईव्हीएम मशीन मुळे
मोदी सरकार आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र सरकार यांना त्याचा फायदा आहे. कारण असे काही निवडणुकीमध्ये प्रकार समोर आलेले आहेत की ज्या गावचं मतदान 600 आहे तिथं 1300 मतदान कसं घडलं याचं गणित देखील आता या सरकारला कोर्टात हिशोब द्यावा लागणार आहे आणि हा हिशोब त्यांचा अंगलट येणार आहे. शक्यतो ज्या गोष्टीचा माणसाला फायदा होत असेल ती गोष्ट तो गुन्हेगार असेल सुज्ञ माणूस जरी असला तर ते टाळण्याचा प्रयत्न होतोय आणि आम्हाला माहिती आहे की ते सहजासहजी ईव्हीएम मशीन हटवणार नाहीत याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. परंतु जोपर्यंत लोकशाही पद्धतीने आम्ही त्यांच्यापर्यंत धडकणार नाही तोपर्यंत हे सरकार नमणार नाही याची आम्हाला जाणीव आहे. आणि म्हणून हे आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं दिल्लीपर्यंत कसं जाईल याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू आणि सरकारला ईव्हीएम मशीन हटवणं आणि मतपत्रिकेवर मतदान घेणं याला आम्ही भाग पाडल्याशिवाय राहणार नाही एवढा निश्चय आमचा या दिनाच्या निमित्ताने आम्ही केलेला आहे. हे आपल्या सगळ्याच्या समोर जाहीर करतो. मी मधुकरराव भोळे